नमस्कार मित्रांनो, मी सखी. निसर्गाच्या कुशीत वसलेले अहिल्यानगर येथील अकोला तालुक्यातील टाहाकरी हे गाव. या गावातील जगदंबा मातेच्या मंदिराला आज आपण भेट दिली. टाहाकरी गावातील जगदंबा मातेचे मंदिर म्हणजे एक प्राचीन वारसा आहे. उत्तराभिमुख असलेले हे मंदिर हेमाडपंथी बांधणीतले असून त्याची लांबी 210 फूट व रुंदी 190 फूट आहे, तर उंची 15 फूट आहे. मंदिराची रचना अष्टकोनाकृती असून आपण आता ते मंदिर आतून कसे आहे ते बघणार आहोत. चला तर मग या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊया आणि जाणून घेऊया या मंदिराबाबत. अखंड लाकडात कोरलेली जगदंबा मातेची भव्य मूर्ती मंदिरात स्थापन केलेली आहे. हे जगदंबे मातेचे मंदिर अकोल्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. या जगदंबा मातेच्या दर्शनास छत्रपती शिवाजी महाराज आल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये पाहावयास मिळते. मंदिराचा गाभारा. गाभाराच्या आतमध्ये अतिशय सुंदर अशी जगदंबा मातेची एका लाकडामध्ये कोरलेली सुंदर मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहावयास मिळते. सभामंडपातील उजव्या बाजूला आपल्याला अनेक देवी देवतांच्या मूर्त्या बघायला मिळतात आणि त्याचबरोबर एक सुंदर छान कोरीव महादेवाची पिंड आणि त्यासमोर असलेला नंदी. कोरीव खांबांबरोबरच या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा मूर्त्या ज्या आहेत त्या बघायला मिळतात. तसंच आपण सभामंडपाच्या डाव्या बाजूला जेव्हा जातो त्यावेळेस आपल्याला अजून एक छान सुंदर असे लक्ष्मी मातेचे मंदिर जे आहे ते बघायला मिळते. हे मंदिरही तितकेच रेखीव आखीव आहे आणि या मंदिरामध्ये आपल्याला अतिशय सुंदर असे प्रवेशद्वार दिसते. या प्रवेशद्वारावरती अतिशय सुंदर असं नक्षीकाम जे आहे, कोरीव काम जे आहे ते केलेलं आहे. लक्ष्मी मातेची इथे असणारी मूर्ती आजही तितक्याच सुस्थितीत आणि सुंदर अतिशय छान असं कोरीव काम केलेली ही लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. साबूत आहे, व्यवस्थित आहे. या मूर्तीची झीज झालेली नाही. अतिशय व्यवस्थित अवस्थेमध्ये आपल्याला हे छोटंसं मंदिर जे आहे ते बघायला मिळतं. भाविकांची बरीचशी गर्दी या मंदिरात आपल्याला पूजा अर्चना करताना दिसते. मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गाभारा चौकोनी व सभामंडपाला अनेक अलंकृत खांब व खांबांवर व छतावर पौराणिक प्रसंगांची चित्रे कोरलेली आहेत. काही ठिकाणी कमानी काढून सभामंडपाला
आधार दिलेला आहे. या देवालयात आपल्याला शृंगारिक शिल्पे आढळतात. तेव्हा असे मानले जाते की कलियुगात काय घडणार आहे हे तेव्हाच रेखाटून ठेवले आहे. अलंकृत असे सुंदर खांब, यक्षांनी उचललेला भार, शेवटपर्यंत या खांबांची कलाकुसर आजही तितक्याच व्यवस्थितपणे आपल्याला बघायला मिळते. इतकं छान कोरीव काम आपण प्रत्येक हेमाडपंथी मंदिरांमध्ये बघतच आलो आहोत. आता हे मंदिर जे आहे ते सह्याद्रीच्या रांगेत आहे आणि सह्याद्रीच्या रांगेत आपल्याला तर माहितीच आहे प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे मंदिराची झीज झालेली आहे. शृंगारिक अशा मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतात. आता हे मंदिर जे आहे त्याचा जो काही छताचा भाग आहे त्यावरही आपल्याला बरीचशी शिल्प बघायला मिळतात. अनेक वाद्य वाजवणाऱ्या सूरसुंदर्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. काही ठिकाणी एक दोन शिल्प जे आहेत ते काळाच्या ओघात म्हणा पडून गेलेले आहेत, पण छताचं सौंदर्य त्याने कमी झालेलं नाही. हा संपूर्ण सभामंडप अनेक खांबांनी तोललेला अतिशय सुंदर कलाकृतीचा नमुना. काही ठिकाणी कमानी काढून सभामंडपाला आधार दिलेला आहे. दर्शनी भाग भोजमंडप असतो. भिंती कोनयुक्त असतात. सर्व बांधकाम काळ्या दगडात आहे. या देवालयाचे चिरे त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, वर्तुळ, अर्धवर्तुळ इत्यादी सर्व आकारांमध्ये आपल्याला दिसतात आणि ते एकमेकांमध्ये इतक्या कुशलतेने बसवलेले आहेत की त्यामुळे इमारतीच्या प्रत्येक अवयवाला दुसऱ्याचा आधार मिळून छत बिनधोक राहू शकते. मंदिराचा बाहेरील अतिशय सुंदर असा भाग रंभा, मेनका, उर्वशी तसेच इंद्र या देवांच्या दरबारातील पर्या नृत्य करताना कोरलेले आहे. या मंदिराच्या बाहेरील खांबांवरती आणि आतील स्तंभांवर सुद्धा अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. काही ठिकाणी देव दानवांच्या मूर्ती तर काही ठिकाणी सैनिक, व्याध, देवमूर्ती अशी शिल्प अतिशय सुंदर कोरलेली आहे आणि आजही अखंड आहेत. या शिल्पांना आपण पाहताना त्यावेळेचं वैभव जे आहे ते अनुभवू शकतो. इतकं सुंदर हे शिल्प आजही तसंच्या तसं आहे. जवळून हे सगळी शिल्प बघण्याचा आनंद काही वेगळाच. मंदिर बाहेरच्या बाजूने सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि एका ठिकाणी थांबल्यानंतर किंवा या मंदिराचं कोरीव काम पाहताना त्या मंदिराच्या संपूर्ण वैभवामध्ये आपण एकदम हरवून जातो. अतिशय जवळून हात लावून जेव्हा आपण हे कोरीव काम पाहतो त्यावेळेस या कोरीव कामामध्ये किती सुबकता आहे आणि इतकी कुशलता आहे की आपण हे काम आत्ता करणं केवळ अशक्य अशी बाब आहे. महाराष्ट्रातही अतिशय सुंदर घडीव अप्रतिम शिल्पकामाने सजवलेली प्राचीन मंदिरे अस्तित्वात आहेत याची माहिती अनेकांना नसते. महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी बांधकामांची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामांनी सजवलेली जी देवळे असतात ती बरेचदा हेमाडपंथी या नावाने ओळखली जातात. टाहाकरीचे जगदंबा मंदिर हे वेरूळचे
घृष्णेश्वर मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिक जवळील गोंदेश्वराचे मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबांच्या डोंगरांवरची देवळे, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव याच प्रकारातील आहे. चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवरती दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंथी मंदिरांचे वैशिष्ट्य. बांधकाम करण्यासाठी चुना माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे. दगडांवरील सुबक शिल्पकला आणि पटईचे छत मंदिराला एक आगळेवेगळे रूप जे आहेत ते प्रदान करतात. या मंदिराची बांधकामे यादव काळात सुरू झाली असावी असा सर्वसाधारण असा समज आहे. हे मंदिर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बांधण्यात आले असावे, पण पुढे मागे राजवटीत मंदिरांचा कळस जो आहे तो तोडला गेला आणि शिवाजी महाराजांच्या काळात तो पुन्हा बांधला गेला. जेव्हा गरुड रावण युद्धानंतर रावण विश्रांतीसाठी याच मंदिरात थांबला आणि सीतामातेने याच मंदिरात टाहू फोडला म्हणून या गावाचे नाव टाहूकारी असे पडले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन टाहाकारी असे नाव पडले. या गावामध्ये एक आख्यायिका या मंदिराविषयी बरीचशी प्रचलित आहे. माते सीतेला शोधण्यासाठी श्रीराम जेव्हा निघाले तेव्हा ते या ठिकाणी पोहोचले आणि शंकर आणि पार्वती यांच्यामध्ये संवाद चालू होता. तेव्हा पार्वती मातेंनी शंकरांना असे म्हटले की श्रीराम जे आहेत त्यांना देवत्व प्राप्त आहे की नाही हे मला बघायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी सीतामातेचे रूप जे आहे ते धारण करून श्रीरामांसमोर त्या चालू लागल्या. श्रीरामांनी त्यांना एका सेकंदामध्ये ओळखले आणि विचारणा केली की माते तुम्ही इकडे काय करत आहात. तेव्हा पार्वती माता ज्या आहेत त्या इथेच थांबल्या असं काहीसं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. टाहाकारी या गावी आलो आहोत. टाहाकारी गावीला एक जगदंबा मातेचं मंदिर आहे. त्या मंदिराविषयी श्री एखंडे साहेब आपल्याला थोडी माहिती देतील. हे मंदिर जे आहे खूप पुरातन मंदिर आहे, कारण हे मंदिर अगोदर वसलेले नंतर गाव वसलेले, त्यामुळे या मंदिराचा इतिहास असं कुणी प्रॉपर सांगू शकत नाही परफेक्ट, कारण मंदिर अगोदर होतं नंतर गाव वसलेले. तरी सुद्धा काय आख्यायिका आहेत की हे पांडवांनी म्हणतात एका रात्री बांधलेले असं बोलतात. असं त्यावेळेस 6 महिन्याची रात्र असं होती ना. हा 6 महिन्याचा दिवस 6 महिन्याची रात्र. त्यावेळेस एका रात्रीमध्ये असं पांडवांनी बांधलेलं असं बोलतात. आणि दुसरी अशी आख्यायिका आहे की या गावाला टाहाकरी हे नाव का पडलं. टाहाकरी म्हणजे इथे जवळच पंचवटी, तिथून ज्यावेळेस रावणाने सीतेचं अपहरण केलं त्यावेळेस सीतेला इथून ह्याच मार्गाने त्यावेळेस सीता ही टाहू करत होती. मला म्हणजे मला वाचवा राम, मला वाचवा, मला वाचवा टाहू फोडत होती. एक टाहू इथं फोडलेलं तिने म्हणून याला टाहू करत होती. म्हणून त्याचा अपभ्रंश झाला म्हणून टाहाकरी असं नाव पडलेलं आहे. आणि दुसरी अशी आख्यायिका आहे की इथे हे त्यावेळेस ती सीतेला घेऊन जात होते त्यावेळेस जवळच एक केळी गाव आहे. त्या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वतीचे तपाला बसले होते. तर पार्वतीने शंकराला विचारलं, पप्पा हे तुम्ही त्यांचं तप करता किंवा जप करता, हे तुम्ही त्यांना देव रामाला तुम्ही देव म्हणतात, जप करता तप करता ना, तर मला वाटत नाही म्हणून हे तुम्ही देव आहे खरे म्हणजे. तर पार्वती शंकर बोलतो हे देव आहे तुला माहित नाही. नाही मला वाटत नाही. ती परीक्षा घ्यायची ठरवते. मग ती काय करत सीतेचं रूप घेते पार्वती. हेच ती जागा हीच आहे. आणि त्यावेळेस चालते रामाच्या पुढे चालते. राम तिला पटकन ओळखतो. राम त्यांना सीतेला बोलतो, आपलं पार्वतीला बोलतो, माते तुम्ही इथे कशा काय आल्यात. मग तिला थोडंसं हे झालं आणि त्याच ठिकाणी ते अंतर्धान पावली. तिच्या रूपाप्रमाणे ही देवी जगदंबा प्रगट झालेली असं आहे.
पार्वतीचं रूप आहे, असे रूप आहे ते म्हणजे म्हणून. आणि इथं जवळच येते टाकेत म्हणून इथं जवळ. हो टाकेत म्हणजे टाकेतला तिथे चटाईचा वर म्हणजे हाच रस्ता तो. आणि हे दंडाकारण्य होतं पूर्ण. इथं इथूनच ह्या मार्गाने सीतेला ते घेऊन गेलेले असं हे ठिकाणी या मंदिराचं. आता काही लोक बोलतात हेमाडपंथी काही बोलतात तसं, पण हे ऍक्च्युली तुम्ही बोलल्याप्रमाणे शंकराचं ते मंदिर पहिलं असणार आहे. कारण इथं सर्व मूर्ती बिर्ती ज्या आहेत ना सर्व शंकराच्या तशा म्हणजे दिसतात. हेमाडपंथी हा असंच आहे. असं एकंदरीत मंदिरचा इतिहास आहे. तसं बोलतात हे हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हजारो वर्षापूर्वी हा त्याच्या अगोदर 8व्या शतकातले म्हणजे तर इंग्रजांच्या ह्याच्यामध्ये त्याच्या गॅजेटमध्ये सापडले 8व्या शतकाचं मंदिर आहे. हा 8व्या शतकाचं मंदिर आहे संपत. अशा प्रकारे या मंदिर आहेत. आणि खूप पुरातन आणि शिल्पकला एवढी छान आहे ना. दगडावर एवढं आतमध्ये तुम्ही आतमध्ये गेला एवढं छान कोरीव काम केलेलं आहे. असं आपण सध्याच्या काळामध्ये लाकडावर सुद्धा कोरीव काम करू शकत नाही. एवढं सुंदर काम. त्यावेळेस कुठलं त्यांनी माहित नाही काय होतं ते काहीच माहित नाही. काय उपकरण होतं म्हणजे एवढं त्यांनी सुंदर. आणि एवढं त्यामुळे बरेच म्हणजे आता इथे दर चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. 2-3 दिवस खूप यात्रा असते. आणि पंचकृषी सोडून द्या पण बाकीच्या भरपूर लोक इथे एवढी गर्दी असते ना, अलोट गर्दी असते. आणि त्यातल्यात नंतर नवरात्र आपला शारदीय नवरात्र उत्सव असतो. तो जवळजवळ 13 दिवस चालतो. 13 दिवस. आणि दररोज जवळजवळ 6 ते 7 लाख लोक तिथं महाप्रसादाला असतात. आमच्या गावातर्फे ना त्यांना महाप्रसाद दिला जातो. हा रोज कीर्तन सर्व असतं. एवढे म्हणजे दररोज संध्याकाळच्या वेळेस कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद. 12 दिवस मस्त प्रोग्राम चालतो. 7-8 दिवस 7-8 लाख लोक डेफिनेट असतात दररोज. एवढे सर्व पंचवीस असं मग बाहेरचे पण लोक म्हणजे काही लोक बाहेर इथून गेले ते लोक येतात. खूप मोठा उत्सव. 2 उत्सव खूप मोठे साजरे केले जातात त्या ठिकाणी. तर मंडळी एकंदे साहेबांनी आपल्याला उपयुक्त अशी खूप माहिती दिली. आणि त्या माहितीमुळे आपल्या ज्ञानात थोडा भर पडला. त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. धन्यवाद. असंच मला भेटायला येत आमच्या अवश्य भेट द्या. आणि एकंदे साहेबांकडनं आमच्याकडनं आपल्या सर्वांना आमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना एक विनंती की तुम्ही या ठिकाणी यावं आणि मातीचं दर्शन घ्यावं. अवश्य लाभ घ्यावा. थँक्यू. धन्यवाद. मंदिराच्या खालच्या बाजूला आपल्याला छान नदीचा घाट जो आहे तो पाहायला मिळतो. या घाटावरती आपण तेवढंच छान असं निसर्ग सौंदर्य जे आहेत ते अनुभवू शकतो. नदी किनारचे सौंदर्य जे आहे ते पाहताना आपल्याला अजून एक मंदिर जे आहे ते टहाकारी मंदिराच्या खाली बघायला मिळाले. हे मंदिरसुद्धा कदाचित हेमाडपंथीच असावं. त्याच्या भिंतीवरून ते हेमाडपंथीच दिसतं आहे. परंतु याची बरीचशी पडझड किंवा झीज जी आहे ती झालेली आहे. आक्रांतांनी केलेली असावी किंवा मग ही नैसर्गिकरित्या झालेली झीज असावी ते सांगता येणं जरा कठीण आहे. परंतु हे विष्णूंचं मंदिर आहे. इथे अनेक मूर्त्या आपल्याला बाहेर दिसल्या ज्या मूर्त्या सध्या अतिशय भंगलेल्या अवस्थेत आहे. आपण पाहू शकतो छान असं विष्णूंचं हे मंदिर आहे. पण याचा रखरखाव जो आहे तो तितकासा चांगला राहिलेला नाही आहे. मंदिराचा सभामंडप कळस असं काहीही आता शिल्लक राहिलेलं नाही. हे निसर्ग सौंदर्य निहाळताना वेळ कसा गेला ते कळालंच नाही. जाण्याची वेळ झाली आहे मित्रांनो. या सगळ्या निसर्ग सौंदर्याला डोळ्यांमध्ये भरून आम्ही आता निघालो आहोत घराकडे. पुन्हा अशाच एखाद्या सुंदर मंदिरात पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. आम्ही दाखवलेले कंटेंट तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया नव्याने एखाद्या नवीन अशाच सुंदर मंदिरामध्ये.
दादा एक मिनिट थांबा, दादा एक मिनिट थांबा, दादा 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 तसा नाही ना तो. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. ओ